Hello everyone, my name is Deepak Ramesh Aire and I have completed my Bachelor's of Degree in Khandesh College Education Society and Management in 2024. त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये शिकायला मिळालं, पण माझ्या स्किल इम्प्रूव्ह होत होत्या. त्याच्यासाठी मी क्लासेसच्या शोधामध्ये पुण्याला आलो आणि क्लासेसच्या शोधामध्ये आलो. मी इथं खूप क्लासेस सर्च केले. त्याच्यानंतर मी डेमो लेक्चर्सला पण गेलो. मी 2-3 ठिकाणी डेमो लेक्चर्सला गेलो, पण मला कळालं तिथं डेमो लेक्चर्सला गेल्यानंतर की इथं जसं कंपनीमध्ये वर्किंग चालतं तसं इथं कळत नाही. त्याच्यानंतर माझ्या एका मित्राने मला जेटकिंग इन्स्टिट्यूट प्रेफर केलं चिंचवडचं. त्याच्यामध्ये मी विजिटला गेलो. त्याच्यानंतर मला तिथं एक विनोद माने सर म्हणून भेटले. त्यांनी मला काउन्सिलिंग केली, त्यांनी मला गाईड केल्यानंतर त्यांनी मला समजवलं की पुढं कंपनीमध्ये कसं वर्क होते, काय वर्क होते आणि कसं आम्ही इथं मुलांना शिकवतो आणि काय करतो. त्याच्यानंतर सरांनी मला पूर्ण सिलेबस सांगितला आणि मला सांगितलं की तू डेमो लेक्चरला एक वेळेस येऊन बघ आणि जर का तुला जमलं तर आमचं इन्स्टिट्यूट जॉईन कर. त्याच्यानंतर मी आलो, डेमो लेक्चरला संध्याकाळी बसलो. त्याच्यानंतर मला कळालं की ॲक्च्युअल कंपनीमध्ये वर्क कसं होते. त्याच्यानंतर मी निर्णय केला मास्टर्स इन क्लाउड कम्प्युटिंग करण्याचा थ्रू जेटकिंग इन चिंचवड. देन मी जेटकिंग इन चिंचवड जॉईन केलं आणि जेटकिंग चिंचवड जॉईन केल्यानंतर मला तिथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश, देन टेक्निकल नॉलेज, कंपन्यांमध्ये टेक्निकल नॉलेज कसं चालते त्याची सर्व त्यांनी मला एक्सप्लेन केलं, सर्व नीट शिकवलं. त्याच्यानंतर मी टेक्निकलमध्ये चालू असताना मला एक अपॉर्च्युनिटी आली सास इन्फो सोल्युशन म्हणून वाकड पुण्यामध्ये. तिथं मी ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला गेलो. ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करत असताना मला थोडेसे प्रॉब्लेम आले, पण ती अपॉर्च्युनिटी मी ग्रॅब केली आणि तिथं सास इन्फोसिसला माझं ॲज अ नेटवर्क इंजिनियर झालं. पण ॲज अ नेटवर्क इंजिनियर असताना मी जेटकिंग चिंचवडमधून मास्टर्स इन क्लाउड कम्प्युटिंग करत असताना मला जर का क्लाउड इंजिनियरमध्ये किंवा अनदरमध्ये करायचं आहे तर मी स्विच करू शकतो ॲज अ क्लाउड सपोर्ट म्हणून सुद्धा. त्याच्यासाठी मी जेटकिंग इन्स्टिट्यूट चिंचवड यांचा आभारी आहे.